मंडळींनो, झोपलेल्या माणसाची झोप कशी मोड करायची हे आमच्या दादाक अगदी व्यवस्थित माहिती आहे. आज शुक्रवार होतो, दादाक सुट्टी होती. मस्त फटाफट आंघोळ केलंय आणि दादाने मेंदू वडा घेऊन इलेलो तर पेटकावून नाश्ता पण करून घेतलाय. तर मंडळींनो, सकाळी दादा मका बोललेलो की बाबू आज सुट्टी, आज मस्त तुमका सगळ्यांका पिक्चरला घेऊन जातोय. पण कसला काय नाही, फाटक्यात पाय. आज काकीची होती ऑर्डर आणि सगळ्यांका काकीन सोयीन कामाक लावलेल्या. जवळजवळ मंडळींनो 20 किलो चिकन माझ्या दादान आणि तेजान कापून त्याका साफ केलं नाही आणि मी आपला लसूण सोल कांदो चिर बारीक सारीक काम करून ह्यांका पाणी घालूचं काम करीत होतंय. तर मंडळींनो, फटाफट सगळं आवरला आणि जसं पोटातल्या कवळ्यांनी कौल दिले आणि तसं काकीन जेव घातल्यानंतर आज आमच्या दादान कोळंबी आणि भाषा आणलेल्या ते सुद्धा खाऊन घेतला. आणि परत मंडळींनो आता खोबऱ्या किसूक बसले. तर मंडळींनो, ही कॅटरिंगची कामं वाटतात तेवढी सोपी नाही. तो कंबार मरसर बसन काम करूचं लागता. तर हे असं तेजस कॅटरिंगचे मालक तेजान मस्त चरचर कांदो चिरलाय आणि मंडळींनो तेवढ्यातच आमचं सिलेंडर इलो. जवळजवळ 4-5 दिवस बुक करून झालेले, पण आज त्यांना आमची दया इली. तर सिलेंडर पण हाताबरोबर लावून झालं आणि हकडे काकीन मस्त फोडणे घालून घेतल्यानंतर मंडळींनो आज कॅटरिंगला जेवण होता भात, त्याच्यानंतर मटण आणि रस्सो आणि वांगडात होतो कांदो आणि लिंबू. तर मंडळींनो, हे उगाचच ऍक्टिंग मारित होते, करणारे घरणी बाजूकच राहुले आणि आता अनुभवी शेफ होय चव घेत होते. पण भंगली ती ह्यांची कामं अशी ना की याक करूक जातात नी भलताच होतात आणि ह्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघून ना कोणाक ह्यांच्यावर दया येत. तर मंडळींनो, जसा जेवण झाला तसं ऑर्डर घेऊन सगळी लोकेशनला गेली. पण मी मात्र घरात धेंड घालून होते, कारण दादाने सांगलेलं पिक्चरला नेतंय. आणि मंडळींनो, मस्को मारूचो ना तर कोणीतरी दादाकडनं शिकायचा. एक कोण घेऊन येलो आणि बाई खुश. तर मंडळींनो, अशा प्रकारे मॉप काम करून आजचा दिवस संपलो.